चला तर मंडळी, आज आपण बघूया उडीद डाळीचे भजे आणि त्याच्यासोबत खायला छान असं सांबर, नारळाची चटणी, तडकावाली नारळाची चटणी. सांबरसाठी साहित्य लागणार: तूर मूग डाळ शिजवून घेतलेली, सांबर मसाला, कांदा, टमॅटो, घरची आलं लसूणची पेस्ट, कोथिंबीर, कढीपत्ता आणि बेसिक घरचे जे मसाले आहेत ते आपले घरचे मसाले घ्यायचे आणि चवीनुसार मीठ. गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये जिरी मोहरी चांगली तडतडून घ्यायची, कढीपत्ता घालायचा, कांदा घालायचा, कांदा पण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आणि परत त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची. आलं लसूणची पेस्ट घरचीच घ्या, त्यामुळे सांबारला चांगली टेस्ट येईल, चव पण येईल. घरची घेतल्याने विकतच्याने जास्त छान अशी चव येत नाही. की हे सगळं तेलामध्ये छान परतून घ्यायचं. मंद आचेवर ही सगळी प्रोसेस आपल्याला करायची, त्यामुळे सांबारला चांगली चव येईल. या व्हिडिओमध्ये आपण सांबरची रेसिपी, उडीद डाळीच्या भज्याची रेसिपी आणि तडकावाली नारळाची चटणीची रेसिपी बघणार आहोत. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा जास्तीत जास्त. मी अजून भरपूर रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन, फक्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकर केलं नसेल तर. आता सांबारची तयारी करतो आहे आपण. कोथिंबीर पण घालून घेतली तेलामध्ये, नंतरनं व्यवस्थित परतून घेतलं तेलामध्ये सगळं. ह्यामध्ये आपण बेसिक मसाले घेतलेले आहेत, जसं की रेड चिली पावडर आणि घरचं काळं तिखट, सांबार मसाला, घरकुर मसाला होता, हळद, थोडासा हिंग घेतलेला आहे. तो पण तेलामध्ये चांगला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आपल्याला. तेल सुटलं, मसाल्याला तेल जर सुटलं तर भाजीला चव पण खूप छान येते सांबारला. आणि शिजवून घेतलेली तुरीची आणि मुगाची डाळ ह्यामध्ये घालून घ्यायची. व्यवस्थित त्याला 2 उकळ्या काढून घ्यायच्या भाजीला. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. मंद आचेवर ठेवून द्यायची ही भाजी आणि वरून थोडीशी कोथिंबीर पण घालायची. अशा प्रकारे आपलं सांबार तयार झालेलं आहे. आता आपण बघूया उडीद डाळीचे भजे कसे बनवायचे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये उडीद 2-3 तास भिजवलेली उडदाची डाळ घ्यायची, 4-5 मिरच्या, 4-5 लसूणच्या पाकळ्या, आलं घ्यायचं, थोडंसं मीठ टाकून बारीक करून घ्यायचं. मिक्सरला लावून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं. इथं थोडंसंच पाणी घालायचं, यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही, थोडंसं पाणी घालायचं. जास्त पातळ आपल्याला पीठ बनवायचं नाही, लागेल तसंच थोडंसं पाणी घालून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं. जास्त मोठं ठेवायचं नाही, बारीक करून घ्यायचं. जास्त बारीक करून घेतल्यानंतर त्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आपण थोडंसंच मीठ टाकलेलं, वरनं थोडंसं मीठ, जिरं आणि कोथिंबीर घालायची यामध्ये. कोथिंबीर जिऱ्यानं पण टेस्ट चांगली येते भज्याला. तुम्हाला वाटल्यास कांदा पण यामध्ये घालू शकता, पण मी नाही घातला कांदा यामध्ये. कांद्यानं पण टेस्ट छान येईल भज्याला, उडीद डाळीच्या भज्याला. अशी रेसिपी तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा, खूप छान होते सांबारसोबत आणि चटणीसोबत ही उडदाची भजी. खरंच खूप चांगले लागतात. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा हे. आणि व्यवस्थित असं ह्याला फेटून घ्यायचं, मस्त एकजीव होईपर्यंत व्यवस्थित फेटून घ्यायचं याला. आज शनिवार आहे, यांना सुट्टी आहे म्हणून असा बेत आखला आहे मी. तुम्ही पण सुट्टीच्या दिवशी असा बेत करू शकता, मुलांनाही खूप आवडेल हे. व्यवस्थित पीठ फेटून घेतल्यानंतर एका साईडला गॅसवर आपण एक कढई गरम करायला ठेवायची. त्यात तेल घालून घ्यायचं. तेल पण व्यवस्थित गरम करून घ्यायचं. या पिठामध्ये वरून कोथिंबीर घालायची थोडीशी आणि जिरं घालायचं. चला तर मग आता बघूया चटणीची रेसिपी, तडकावाली चटणीची रेसिपी बघूया आपण. खोबऱ्याची चटणीची. मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घ्यायचं, ओलं खोबरं, त्यामध्ये मिरची, डाळ, जिरं, थोडंसं दही आणि चवीनुसार मीठ, हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या, थोडासा कढीपत्ता घालायचा आणि कोथिंबीर, थोडी पुदिना होता माझ्याकडे ते पण घातलं आहे मी. तुमच्याकडे असेल तर तुम्ही पण घाला आणि बारीक करून घ्यायचं. आणि याला तडक्यासाठी पळीमध्ये थोडंसं तेल घेऊन थोडीशी जिरी आणि मोहरी, थोडासा हिंग घालून घ्यायचा, 2 लाल मिरच्या घालायच्या. ह्याला मस्त असं तडका द्यायचा. छान तडका बसल्यावर टेस्टी खूप छान येते. मीठ अगोदरच आपण घातलं आहे, त्यामुळे ह्या तडक्यामध्ये घालायची काही गरज नाही. आणि हे इकडं उडीद वडे, तेल पण गरम झालेले, तर गरमागरम क्रिस्पी असे उडीद वडे तळून घ्यायचे. इकडे मंद आचेवर तळायचे, त्यामुळे आतून कच्चे राहणार नाहीत. मंद आचेवरच तळून घ्यायचं हे वडे.
वडेही म्हणू शकता, भजेही म्हणू शकता, तुम्हाला जे योग्य वाटेल. काही ठिकाणी ह्याला उडीद बोंडे असेही म्हटले जाते. जे योग्य वाटेल ते आपण भजे म्हणूया. आणि सोलल्या लगेच परतायला नाही द्यायचं, ते चिटकून बसतं. माझ्याकडनं पहिल्यांदा तसंच झालं. लगेच मी परतायला गेली तर चिटकून बसलं ते. थोड्या वेळ असंच ठेवून द्यायचं त्याला. मग नंतर आलटी पलटी करून क्रिस्पी होईपर्यंत भाजून तळून घ्यायचं. अशा प्रकारे मी सगळे भजे इथे तळून घेतलेले आहेत आणि मस्तपैकी ताट सजवणार आहे आणि यांना देणार आहे. कसे झालेत ते यांनी सांगतीलच. तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. तुमच्या घरच्यांनाही सगळ्यांना आवडेल. चवीला खूपच छान होते. अशा प्रकारे नारळाची चटणी, तडकावाली, सांबर आणि उडीदचे भजे तयार आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग.